तुम्ही नोकरी करत आहात, तुमच्या पगारातून पीएफ कट होत असेल, तर तुमच्या कुटुंबांसाठी 2.5 लाख ते 7 लाखापर्यंतचा मोफत जीवन विमा आधीच लागू असतो. होय, हे अगदी खरं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप धुमाळ स्वागत करतो तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या पीएफ सोबत मोफत मिळते, पण अजूनही बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही. ही योजना म्हणजे EDLI, एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. EDLI योजना म्हणजे नेमकं काय, कोणाला या योजनेचा फायदा मिळतो, 7 लाखापर्यंतचा विमा कसा मिळतो, क्लेम प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, EDLI म्हणजे एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO चालवते. ही योजना 1976 साली सुरू करण्यात आली आणि आजही लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादा कर्मचारी सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला या योजनेतून विम्याची रक्कम दिली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे या विम्यासाठी कर्मचाऱ्याला एकही रुपया भरावा लागत नाही. तुमच्या पगारातून दरमहा पीएफ कापला जातो, बरोबर ना? एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन 12%, एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन 12%. याच एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन मधून 0.5% रक्कम EDLI योजनेत जमा केली जाते. म्हणजे काय, कंपनी तुमच्यासाठी हा विमा भरते. कर्मचारी असून तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही. जर कंपनी EPF मध्ये योगदान देत असेल, तर तुम्ही आपोआप EDLI चे सदस्य होता. EDLI योजनेचा फायदा: कायमस्वरूपी कर्मचारी, कंत्राटी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, EPF मध्ये योगदान देणारे सर्व कर्मचारी या सगळ्यांना मिळतो. फक्त आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होत नाही, बरं का मित्रांनो. EDLI मध्ये किती विमा मिळतो? EDLI अंतर्गत किमान 2.5 लाखापासून ते 7 लाखापर्यंत विमा भेटतो. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारावर, शेवटच्या पगारावर ठरते, पीएफ योगदानावर, सलग सेवा कालागारावर. साधारणपणे ज्याचा पगार आणि सेवा जास्त, त्यांना विम्याची रक्कम जास्त मिळते. EDLI विमा फक्त एका परिस्थितीत मिळतो: कर्मचारी नोकरी करत असतानाच मृत्यू झाला तर. जर कर्मचारी नोकरी सोडून गेला असेल किंवा निवृत्त रिटायर झाला असेल, तर EDLI लागू होत नाही. नॉमिनी कोण असू शकतं? तर EDLI चा लाभ मिळतो पीएफ नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसदाराला. म्हणूनच पीएफ अकाउंटमध्ये नॉमिनी अपडेट असणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आजच तुमचं पीएफ नॉमिनी तपासून ठेवा. आता समजून घेऊया EDLI क्लेम कसा पाहायचा, म्हणजे क्लेम कसा करायचा. नॉमिनी किंवा कुटुंबियांनी फॉर्म 5IF भरायचा. हा फॉर्म एम्प्लॉयर कडून अटेस्ट करून घ्यायचा, किंवा एम्प्लॉयर उपलब्ध नसेल तर EPFO कडून. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत? तर डेथ सर्टिफिकेट, मृत्यू प्रमाणपत्र, पीएफ मेंबरची डिटेल्स, बँक अकाउंटची डिटेल्स आणि एक आयडेंटिटी प्रूफ. सगळे कागद EPFO ऑफिसमध्ये सबमिट करायचे. साधारणपणे 20 दिवसात विम्याची रक्कम खात्यात जमा होते. कंपनीने योगदान नाही दिलं तर. जर कंपनीने EDLI मध्ये वेळेवर योगदान दिलं नाही तर कंपनीवर दर महिन्याला 1% दंड आकारला जातो. काही विशेष परिस्थितीत EPFO बोर्ड हा दंड कमी किंवा माफ करू शकते, पण कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा हक्क कायम राहतो. पूर्णपणे मोफत जीवन विमा मिळतो. पीएफ सोबत आपोआप लागू, कुटुंबाला तातडीचे आर्थिक आधार, क्लेम प्रक्रिया तुलनेने सोपी, 7 लाखापर्यंत सुरक्षा,
पी एफ नॉमिनी अपडेट न करणे, EDLI बद्दल माहिती नसणे, कंपनी EPF भरते की नाही हे तपासणे, ह्या चुका सामान्यतः लोक करतात. कोणत्या चुका करतात की PF नॉमिनी अपडेट नाहीत करत, EDLI भरत नाहीत किंवा कंपनी EPF भरते की नाही हे तपासत नाही. मित्रांनो, EDLI योजना ही PF सोबत मिळणारी एक अमूल्य सुरक्षा आहे. आजच तुमचं PF अकाउंट तपासा, नॉमिनी अपडेट ठेवा. ही माहिती तुमच्या कुटुंबाला सांगा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जावा. व्हिडिओ आवडला असेल तरच करायचं, नाही तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी तुमच्यासाठी नवीन खास व्हिडिओ घेऊन येतोय. धन्यवाद.